प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया स्तोत्र संहिता याचा 42 अध्याय 5 वचन. लिहिलेलं आहे, मी दुःखी का व्हावे, मी इतके का तळमळावे, मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहिजे, त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल, तो मला वाचवेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू ज्यावेळेस पण त्याच्या लोकांसोबत बोलतो ते त्याच्या वचनातून बोलतो. देवाच्या लोकांनो, जर आपण वचनाकडे लक्ष दिलं तर आपल्याला देवाचं बोलणं कळेल. देवाच्या लोकांनो, आणि जर आपल्याला देवाचं बोलणं कळलं, देवाचं म्हणणं कळलं, तर आपण नाशापासून वाचले जाऊ. देवाच्या लोकांनो, कारण त्याचं वचनच म्हणतं, तो आपले वचन पाठवून त्यांना नाशापासून सोडवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस पण आपल्याकडे वचन येतं ना, त्यावेळेस देवाच्या लोकांना आपण नाश होण्यापासून वाचलं जातो, आपण बरं व्हायला सुरुवात होतो. देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण आपल्याला देवाचं जीवन कळलं जातं का जगायचं कसं आहे ख्रिस्तामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, या स्तोत्र संहितेमध्ये 42 अध्यायामध्ये आणि 5 वचनात दावीद लिहित आहे काय, मी दुःखी का व्हावे, मी इतके का तळमळावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही हे वाक्य वाचलं, मी दुःखी का व्हावे, मी इतके का तळमळावे, तर देवाच्या लोकांनो शेवटी प्रश्नचिन्ह लिहिलेला आहे. हालेलुया. शेवटी काय दिलंय? प्रश्नचिन्ह दिलेला आहे. याचा अर्थ दावीदाला प्रश्न पडलेला आहे. तो म्हणतो, मी देवामध्ये येऊन पण दुःखी का व्हावं, मी इतकं का तळमळावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला प्रश्न पडलेला आहे, कारण देवामध्ये ज्यावेळेस आपण येतो, ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आपण येतो ना, त्यावेळेस आपली जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी असते. देवाच्या लोकांनो, पूर्णपणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगिक लोकांच्या पद्धतीने आपण जीवन नाही जगत. देवाच्या लोकांनो, ख्रिस्तामध्ये येऊन पण आपण जगिक लोकांप्रमाणे दुःखी किंवा तळमळत नाही राहू शकत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे दावीद इथं लिहित आहे, दावीद तिथं प्रश्नचिन्ह देऊन लिहित आहे काय, मी का बरं दुःखी व्हावं, मी का बरं तळमळावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं जर पाहिलं तर लिहिलेलं आहे, मी देवाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी थांबले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो, मी आता देवामध्ये आलेलो आहे ना, तर मी आता दुःखी नाही होणार, मी आता तळमळणार नाही, मी देवाकडून मिळालेल्या मदतीसाठी थांबलं पाहिजे. हालेलुया. देव मला मदत करायला समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्याच्याकडून भेटणाऱ्या मदतीसाठी थांबलं पाहिजे, मी धीर धरला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज होतं काय, ज्यावेळेस आपण देवामध्ये येतो, हालेलुया, ख्रिस्तामध्ये येतो देवाच्या लोकांना, हालेलुया, त्यावेळेस आपण देवामध्ये येऊन धीर धरत नाही. देवाच्या लोकांना, हालेलुया, आपण थांबत नाही. देवाच्या लोकांनो, आपण प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो, आराधना करतो, घोषणा करतो, देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करतो. देवाच्या लोकांना, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तरी पण काय होतं, आपण देवाकडून मिळणाऱ्या गोष्टीसाठी थांबत नाही, आपण धीर धरत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेतून उठलं रे उठलं, आपल्याला असं वाटतं लगेच मी डोळे उघडले का माझ्या पुढे उत्तर पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जीवन घेऊन आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत आहात, त्यावेळेस तुम्ही कुठल्या बाबा लोकाकडं, तांत्रिका मांत्रिकाकडं नाही आलेले. देवाच्या लोकांना, हालेलुया, का त्यांनी तुम्हाला पाणी दिलं, लिंबू दिला आणि तुम्हाला बरं वाटलं, बिलकुल पण नाही. देवाच्या लोकांनो, अशी गोष्ट बिलकुल पण ख्रिस्तामध्ये दिसून येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला ख्रिस्ती जीवन अनुभवायचं आहे ना, तर तुम्हाला धीर धरायचं शिकायचं आहे. देवाच्या लोकांनो, आपल्याला धीर धरता आला पाहिजे. देवाच्या लोकांनो, प्रभूकडून मिळणाऱ्या मदतीसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण धीर धरत नाही ना, त्यावेळेस आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहायला सुरुवात करतो, स्वतःच्या बुद्धीने काम करायला जातो. हा माणूस माझ्या ओळखीचा आहे, त्याला फोन लावतो, तो माझं काम करीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा डॉक्टर चांगला आहे, मी याच्याकडे जातो. हालेलुया. मला याच्याकडून कॉन्टॅक्ट मिळालेला, याला फरक पडला, मला पण फरक पडेल. हालेलुया. आपण काय करतो, स्वतःची बुद्धी, स्वतःचे विचार कार्य करायला लावतो. देवाच्या लोकांना, हालेलुया. आणि देवाकडून जी मदत आहे ना, तिची आपण वाट पाहत नाही. हालेलुया. आपल्याला देवाच्या लोकांनो, देवाकडून मिळालेल्या मदतीसाठी थांबायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला धीर धरायचा आहे, कारण आपण जगिक लोकांच्या पद्धतीने जीवन नाही जगत. हालेलुया. आपण दुःखी किंवा तळमळत होऊन जीवन नाही जगत. देवाच्या लोकांनो, हालेलुया. ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये आलेला आहे ना, बायबल म्हणतं देवाच्या लोकांना आपल्याला नवं जीवन मिळालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं ना, का नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा नवा जन्म झालेला आहे, तर तुम्हाला नवं जीवन मिळालेलं आहे. देवाच्या लोकांना,
लोकांनो, आणि ह्या नवीन जीवन जगण्याचे देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काही देवाच्या लोकांनो नियम आहेत, काही गोष्टी आहेत देवाच्या लोकांनो, त्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. ज्यावेळेस तुम्हाला नवं जीवन मिळालेलं आहे ना, तर जुनं संपून गेलेलं आहे. नवं जीवन जगायचं कसं हे आपल्याला शिकायचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असन कोणी, तर लहान मूल डायरेक्ट देवाच्या लोकांनो जन्मल्या बोलायला नाही लागत. हालेलुया, डायरेक्ट चमच्याने खायला नाही लागत देवाच्या लोकांनो. त्या मुलाला आपल्याला शिकवावं लागतं. हालेलुया, की अशा पद्धतीने बसायचं, अशा पद्धतीने जेवायचं, अशा पद्धतीने बोलायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गोष्टी आपल्याला शिकावं लागतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस त्या मुलाला कळतं, अरे जीवन जगायचं कसं आहे. हालेलुया, देवामध्ये पण तीच गोष्ट आहे देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आपण देवामध्ये आलेलो आहोत ना, हालेलुया, आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं शिकायचं आहे देवाच्या लोकांनो. कारण 2 Corinth 10:4 म्हणतं, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे का आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, आम्ही जगिक पद्धतीने जगणारे लोक नाहीत. हालेलुया, आम्ही देहाने जगणारे लोक नाहीत. म्हणून इथं लिहिलेलं आहे, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय जमीनदोस्त करण्यासाठी, तटबंदी जमीनदोस्त करण्यासाठी ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं लिहिलं आहे आपली युद्धाची शस्त्रे दैहिक नाही. हालेलुया, कारण आपण आत्म्याने जगणारे लोक आहोत. हालेलुया, आपण जगिक पद्धतीने दैहिक पद्धतीने विचार करून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आपण ख्रिस्ती जीवन यशस्वीरित्या जगू नाही शकत देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे काय होतं देवाच्या लोकांनो, लोक ख्रिस्तामध्ये येऊन पण, हालेलुया, दुःखामध्ये तळमळ, निराशेमध्ये राहता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाला हाका मारत असता. का बरं? धीर धरत नाही. ते समजून घेत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, का मला आता जगाचा आत्मा नव्हे तर देवाचा आत्मा मिळालेला आहे. हालेलुया, मी जगिक पद्धतीने नाही जगू शकत, मला आता देवाच्या पद्धतीने, देवाच्या वचनाने, देवाने दिलेल्या जीवनातून जगावं लागणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्हाला कळतं देवाच्या लोकांनो का मी देवाच्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे, जगिक पद्धतीने विचार न करता, हालेलुया, देवामध्ये जसं देव सांगतो तसं मी वाढायला पाहिजे, त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनात देवाची कार्य तुम्हाला फास्ट दिसून येतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण देवाच्या लोकांनो त्यावेळेस परमेश्वराला, त्याच्या आत्म्याला कार्य करायला तुम्ही जागा देता, मोकळीकता देता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला अटकाव करत नाही, तुम्ही देवाला सांगत नाही का देवा मी जसं म्हणतो तसं कर. नाही, तुम्ही स्वतः देवाला म्हणता का देवा तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतः म्हणता, हालेलुया, का देवा तू म्हटलाय तुम्ही शांत उभा राहा, परमेश्वर तुम्हासाठी लढेल. तर देवा आता मी शांत उभा राहतोय आणि माझ्या बाजूने लढणारा तू आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःचं जे जीवन आहे ना, स्वतःचं पूर्णच्या पूर्ण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुमच्या जीवनातील लोक असतील, तुमच्या जीवनातील गोष्टी असतील, तुमच्या जीवनातील परिस्थिती असेल, फायनान्शियल कंडिशन असेल, पैसा असेल, कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही पूर्णपणे देवाच्या हातामध्ये देऊन टाकता देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण देव तुम्हाला त्याच्यातून सोडायला समर्थ आहे, हे तुम्हाला कळलं जातं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना काय, माझी युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे. हालेलुया, कसली देवाच्या लोकांना कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या जीवनामध्ये, देव ती सगळी गोष्ट करायला समर्थ आहे. तुम्ही फक्त देवाला कार्य करायला जागा दिली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर यशायाचा 49:24 जर वाचलं तर लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी काय लिहिलंय बघा, वीरांकडून लूट हिसकावून घेता येईल काय, पकडून नेलेल्या नीतिमान जनांची सुटका होईल काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे या ठिकाणी, वीरांकडून लूट हिसकावून घेता येईल काय, प्रश्नचिन्ह आहे त्याच्यानंतर. हालेलुया, कोणाकडून? वीरांकडून. हालेलुया, वीर म्हणजे कोण? जे लढाईत कसलेले योद्धे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यांना अनेक लढाईंमध्ये विजय मिळालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असे लोक या ठिकाणी देवाच्या लोकांनो, आणि देव त्या ठिकाणी वचनात म्हणत आहे, वीरांकडून लूट हिसकावून घेता येईल काय,
पकडून नेलेल्या नीतिमान जनांची सुटका होईल काय, परमेश्वर म्हणतो पुढचं वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशी 25 वचनाची सुरुवात लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, देव या ठिकाणी म्हणत आहे काय, हो हो, हालेलुया, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील. हालेलुया, तुझं संकट किती कसलेलं असू दे, या वीरांप्रमाणे तुझ्या समोरची जी परिस्थिती आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुझे जे प्रॉब्लेम आहे, जे संकट आहे, ते किती पण कसलेले असू दे, देव म्हणतो मी त्याच्यातून तुला बाहेर काढायला समर्थ आहे. हालेलुया, त्या वीरांकडून ती लूट हिसकावून घेण्यात येईल. तुझं जे आहे ना, ते मी तुला परत मिळवून देईन. हालेलुया, तुझं कोणी समोरचा किती मोठा योद्धा असला, त्याने तुझ्याकडून जे पण काही हिरावून घेतलेलं असतं, देवाचं वचन म्हणतं हालेलुया, ते त्याच्याकडून हिसकावून घेण्यात येईल. हालेलुया, पुढे लिहिलंय, जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल, कारण तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांबरोबर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांच्या ज्यावेळेस प्रभू बोलतो ना, देवाच्या लोकांनो, सगळंच्या सगळं असं वाटतं थांबून जावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं या ठिकाणी, कारण तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांबरोबर मी युद्ध करील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आत्म्याला मोकळीकता देताना, त्यावेळेस देवाचं वचन या ठिकाणी तुमच्यासाठी लिहित आहे का, तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांबरोबर मी युद्ध करील व तुझ्या मुलांचा उद्धार करील. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपल्याला देवाने सांगितलेल्या गोष्टी आपण करतो ना, त्याच्यानंतर जो समय असतो, त्या समयामध्ये आपल्याला फक्त धीर धरून राहायचं आहे. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण धीर धरणार आहोत, देवाच्या लोकांनो, आपल्या बाजूने परमेश्वर देव स्वतः लढणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगितलेल्या घोषणा तुम्ही केल्या आहेत. हालेलुया, प्रार्थना केल्या आहे, उपवास प्रार्थना केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता देवाची वेळ आहे. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, तुम्हाला देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो धीर धरायला शिकायचंय. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, का परमेश्वर तुमच्या बाजूने कसा लढतोय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, याचा आनंद तुम्ही तुमच्या जीवनात घेता. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, ज्यावेळेस ते इस्रायल लोक, हालेलुया, मिस्र देशातून बाहेर निघले ना, त्यावेळेस, हालेलुया, तांबडा समुद्र त्यांना अडखळण झालेला. त्यावेळेस ते इस्रायल लोक, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो तांबडा समुद्र दुभागताना बघत होते, कसा दुभागतोय ते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव कसा लढतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा ते बघत होते. देवाच्या लोकांना, हालेलुया, का तो तांबडा समुद्र पुन्हा जुळला कसा जातोय, सगळे मिस्री लोक समुद्रात गाडले कसे जात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या लोकांना तुम्ही असा धीर धरला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाकडून मिळणाऱ्या उद्धाराकडे, तारणाकडे देवाच्या लोकांना तुम्ही लक्ष दिलं, तुम्ही दुःखी झाले नाही, तुम्ही तळमळले नाही देवाच्या लोकांनो, तर तुमचं संकट देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या मिस्री सैन्याच्या प्रमाणे देव गाडताना तुम्ही बघता. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीने देव गाडून टाकन देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, का ते पुन्हा तुमच्या दृष्टीस देखील पडायचं नाही. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना एक वचन वाचू आपण, यशायाचं 41-11 वचन. बघा काय लिहिलंय, ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या बाजूने लढतो ना, बघा काय लिहिलंय, पहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी दरवेळेस सांगतो, तुम्ही मागचे वचन पण आपल्या ऐकलेले असतील, त्याच्यामध्ये मी पण सांगितलंय, ज्यावेळेस पहा हा शब्द येतो, त्यावेळेस आत्मिक नेत्राने बघायचंय, आत्मिक दृष्टीने बघायचं देवाच्या लोकांना. हालेलुया, कारण ज्यावेळेस तुम्ही आत्मिक नेत्राने पहा या शब्दाला बघताना, देवाच्या लोकांनो, अद्भुत गहनगुड गोष्टी तुमच्या दृष्टीस पडतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा इथं काय लिहिलंय, पहा, जे तुझ्यावर शुद्ध झाले ते लज्जित व फज्जित होतील. हालेलुया, ज्यावेळेस परमेश्वर देव तुमच्या बाजूने लढेन ना, त्यावेळेस दिलेले जे तुझ्या शुद्ध झाले, म्हणजे जे तुझ्या रागवलेले आहेत, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते लज्जित व फज्जित होतील. हालेलुया, तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्यासोबत जे लढत होते ना, बायबल म्हणतं ते शून्यवत होतील, त्यांना कुठलीच किंमत राहणार नाही, ते नष्ट होतील. हालेलुया, पुढे लिहिलेलं आहे आणखी, तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय, तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाहीत, तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना काय म्हणत आहे या ठिकाणी देवाचं वचन, तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. हालेलुया, परमेश्वर म्हणतो देवाच्या लोकांना, जर देवाला तुम्ही तुमच्या जीवनात
जीवनात कार्य करायला जागा दिली, मोकळीकता दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. तर देवाचं वचन म्हणतं तुझ्या शत्रूला तू धुंडाशील पण ते तुला सापडायचे नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण मी त्यांचा नायनाट करून टाकीन. हालेलुया, त्यांना धुळीस मिळून टाकीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया, ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये आहो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तच आपली ताकद आहे देवाच्या लोकांनो. ख्रिस्त आपलं बल आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, लोक म्हणतात देवा मला ताकद दे, देवा मला ताकद दे, देवा मला ताकद दे, पण ते विसरून जातं देवाच्या लोकांना. हालेलुया, का प्रभू येशू ख्रिस्त त्यांची ताकद आहे. हालेलुया, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमची ताकद आहे देवाच्या लोकांनो, त्या ताकदीने तुम्ही लढता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक संकट प्रभू येशूच्या पुढे गुडघे टेकतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, कारण देवाने स्वतः सांगितलं आहे स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जावा. हालेलुया, देवाने डिक्लेअर करून टाकलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला ही गोष्ट समजायची देवाच्या लोकांना. हालेलुया, आपण अनाथ नाही, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा आत्मा पाठवलेला आहे. हालेलुया, त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. आपली ताकद प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, आपल्याला या जागरूकतेमध्ये यायचं आहे. दावीद कसा म्हणतो, परमेश्वर माझे तारण आहे. हालेलुया, दावीदाला ही गोष्ट कळालेली देवाच्या लोकांनो, का परमेश्वर माझं तारण आहे, परमेश्वर माझा उद्धार करताय, परमेश्वर माझं लपण्याचं ठिकाण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तो गल्ल्याथाच्या पुढे जाताना घाबरला नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, त्याला माहित होतं परमेश्वर माझी ताकद आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी दुःखी होणार नाही, मी तळमळणार नाही. हालेलुया, जग काही पण बोलू द्या, जग कुठल्या पण साईडला जाऊ द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून राहता देवाच्या लोकांनो, तर विजय तुमचा निश्चित आहे. ज्यावेळेस त्या गल्ल्यात आला, सगळं इस्रायल घाबरलेलं, शाऊल राजा पण घाबरलेला, त्यावेळेस देवाच्या लोकांना दावीद पूर्ण धैर्याने म्हणत होता की मी याच्याशी लढायला जातो. हालेलुया, या असून ती पलिष्ठ्याने देवाच्या सेनेला तुच्छ लेखावं काय. हालेलुया, हालेलुया. आणि आपण बघतो ज्यावेळेस दावीद परमेश्वराच्या नावाने त्या गल्ल्यात पुढे गेला, त्यावेळेस दावीदाने त्याचं मुंडकं उडून टाकलंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण देवाकडून मिळालेल्या मदतीसाठी थांबलं पाहिजे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन भाषांतरामध्ये लिहिलं आहे की माझ्या जीवा तू का खिन्न झाला, परमेश्वराच्या आशा धर. हालेलुया, आपल्याला खिन्न नाही व्हायचं, त्याची आशा धरून राहायची देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या वचनात शेवटी लिहिलंय काय, स्तोत्र 42 मध्ये, तो मला वाचवेल. हालेलुया, तो मला वाचवेल. हालेलुया, तो मला वाचवेल. आपला देव, आपला प्रभू आपल्याला वाचवणार आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया, हे जग आपल्याला नाही वाचू शकत. बायबल म्हणतं प्रभू येशू म्हटलं तुम्ही या जगाचे नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण या जगाचे लोक नाही देवाच्या लोकांनो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहोत देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूला कार्य करायला तुमच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांनो जागा द्या. त्याचं वचन म्हणतं जगात तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा. काय, जगात क्लेश होतील पण धीर धरा, मी जगाला जिंकलेले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने या जगाला जिंकलेला आहे देवाच्या लोकांनो. देवाला तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला जागा द्या, मोकळीकता द्या देवाच्या लोकांना. हालेलुया, धीर धरा देवाच्या लोकांना. हालेलुया, त्याच्याकडून मिळालेल्या मदतीसाठी देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थांबून राहा. हालेलुया, देव कसा येतोय तुमचा उद्धार करतोय याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन राहा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देव तुमच्या बाजूने ज्यावेळेस लढताना तुम्ही बघताना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं सियोनेत राहणारे देवाचा जय जयकार करतील. हालेलुया, तुमच्या तोंडातून फक्त त्याची जय जयकाराचीच वाणी निघन देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्या बाजूने ज्यावेळेस परमेश्वराला तुम्ही लढताना बघताना, हालेलुया, तो विजय तुम्हाला देव देऊन टाकत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल म्हणतं त्याच्या विजयाने तुम्हाला जय प्राप्त झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला तुमच्या बाजूने लढताना बघता, तो विजय बघता, त्यावेळेस तो जय तुम्हाला प्राप्त होऊन जातो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि निश्चितच आज या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. कोणाची काही साक्ष असेल, कोणाची काही प्रार्थना विनंती असेल तर तुम्ही या समोर दिलेल्या नंबरवरती कळवू शकता. प्रेज द लॉर्ड सर्वांना.